नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता मी मागील काही व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे की 130 प्लस मार्क असणारे जे उमेदवार आहेत ते खूप सेफच आहेत. परंतु 100 पासून 130 पर्यंत असाल तर तुम्ही कशा पद्धतीने प्राधान्यक्रम द्यावे याच्याबद्दलचे एक दोन व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले आहेत. परंतु ते जे व्हिडिओ टाकले होते तर त्यावेळेस जागा आल्या नव्हत्या, जाहिराती वाचन केल्या नव्हत्या किंवा एकदम परफेक्ट असं ॲनालिसिस झालेलं नव्हतं. पण सध्या कशी परिस्थिती आहे माहिती आहे का? आता सगळ्या जागा आलेल्या आहेत, बहुतांशी जागा पाहिलेल्या आहेत, विथच्या बघितल्या, विदाऊटच्या सुद्धा बघितल्या. त्यामुळे आता मला असं वाटतं की पुन्हा एकदा फ्रेश पद्धतीने त्यावरती माझं जे मत आहे तर ते व्यक्त करावं आणि 100% हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनामधले 100 ते 130 या मार्कादरम्यानचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे असंख्य डाऊट्स क्लिअर झालेले असतील, याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे. ठीक आहे, खूप कमी वेळेमध्ये खूप चांगली माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीच्या 2-3 मिनिटांमध्येच तुमच्या बुद्धीला जर हा व्हिडिओ पटला नाही तर 2च मिनिटांमध्ये बंद करा. ठीक आहे, काही अडचण नाही. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण सगळ्या कॅटेगरीचे उमेदवार जर बघितले तर 150 अधिक मार्क असणारे किती विद्यार्थी आहेत तर 1725 आणि 130 पेक्षा जास्त मार्क असणारे किती विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये 150 वाले पण आले ते आहेत 9620. म्हणजे आपण जर एकंदरीत विचार केला तर 9620 असे विद्यार्थी आहेत की ज्यांना 130 पेक्षा जास्त मार्क आहेत. किती आहेत ते? 9620 असे उमेदवार आहेत की ज्यांना कितीपेक्षा मार्क जास्त आहेत? 130 पेक्षा जास्त मार्क आहेत. आता जर आपण एकूण जागांचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं आपण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन बघूया, म्हणजे तुमच्या बुद्धीला पटेल अशीच माहिती सांगतो. बिलकुल फापड पसारा सांगण्याच्या भानगडीमध्ये मला पडायचं नाहीये, कारण की तुम्ही सगळेजण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली माणसं आहात. तुम्हाला येड्यात काढणं सोपी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, आता ते काढणारे काढतात बरोबर काढणारे वेड्यात सुद्धा काढतात तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल. एक सेकंद, एक माहिती मला काढायची आहे. हे बघा, हा प्रत्येक कॅटेगरी निहाय तक्ता आहे. ओपन कॅटेगरीसाठी जर आपण बघितलं तर साधारणतः किती जागा आहेत? 5970 जागा आहेत. ठीक आहे. एसटी कॅटेगरीसाठी 1300 जागा आहेत, ते पेसा मधल्या, त्याच्यानंतर नॉन पेसा मधल्या 1200 आहेत, ओबीसी साठी 1143 आहेत, एससीबीसी साठी 850 आहेत, ईडब्ल्यू साठी 828 आहेत, एससी साठी 779 आहेत आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी आपण बघितलं तर एवढ्या कमी प्रमाणावरती जागा आहेत. बरोबर आहे. मग आता तुम्ही मला सांगा बरं, ज्या वेळेस आपण सगळ्या एकूण जागांचा परिणाम बघून राहिलो, एकूण जागा, तर त्याच्यामध्ये 1ली ते 5वीच्या ज्या जागा आहेत त्या इतक्या मोठ्या आहेत की विचारू नका. 1ली ते 5वीच्या जागांचं प्रमाण जर आपण बघितलं तर हे 14,000च्या वर आहे. आलं लक्षामध्ये. आणि आपल्यापाशी 130 पेक्षा जास्त मार्कवाले विद्यार्थी कोणते आहेत तर ते 9600 विद्यार्थी आहेत. 9600 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 130 पेक्षा जास्त मार्क आहेत. बरोबर आहे. आणि टोटल जागा किती आहेत तर 30,209 जागा आहेत. मग आता मला सांगा, याच्या 30,000 पैकी जर समजा आपण ह्या विद्यार्थ्यांना सगळेच्या सगळे लागले, समजा असं गृहीत धरू की 9600 जण पण लागले, तरी सुद्धा आपल्याला जागा किती उरून राहिल्या? 20,000 जागा आहेत ना भाऊ. मग 20,000 जागासाठी आपण प्राधान्यक्रम देऊ शकतो आणि आपली निवड त्या ठिकाणी होऊ शकते. आणि हे विद्यार्थी कोणते लागतील तर 130 पेक्षा कमी वाले. म्हणून आपण प्राधान्यक्रम देताना काय करायचे? काही गोष्टींचा विचार करूनच हे प्राधान्यक्रम द्यायचे आहे. मग हे प्राधान्यक्रम देताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर कॅटेगरी निहाय काही गोष्टी लक्षात ठेवूयात, म्हणजे आपली निवड होण्यास त्या ठिकाणी आपल्याला काय होईल? सोपं जाईल. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे हे लोक बॅचमध्ये सांगतात. बरोबर आहे. माझा काय तसा हेतू नाही की तुमच्याकडनं पैसे वगैरे घ्यायचे, पण मी तुम्हाला ते तसं सांगण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, ओपन कॅटेगरीमध्ये महिलांसाठी किती जागा आहेत? टोटल जर आपण बघितलं तर 5,900 पैकी 1791 जागा ह्या महिलांसाठी आहेत विदाऊट इंटरव्ह्यूला. आणि सर्वसाधारण गटासाठी किती आहेत? 1956. तर याचा जर आपण विचार केला तर मी तुम्हाला सांगतो 120 प्लस मार्क असणारे जे विद्यार्थी आहेत कोणत्याही कॅटेगरी मधले ते ओपन मध्ये चालले जातील 1 ते 5 साठी. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तर तो 6वी ते 8वी मॅथ सायन्स साठी 130 प्लस लागेल. ठीक आहे, ओबीसी आणि ओपन साठी. पण बाकीचे जे कॅटेगरी आहेत त्यांचा कट ऑफ किती? 110 पासून 120, 130, 125 पर्यंत लागेल. म्हणजे काहीच अडचण नाही याच्यामध्ये. हे 100% असाच कट ऑफ लागणार आहे. मी फेकून नाही राहिलो. मी जर तुम्हाला वाटत असेल मी फेकून राहिलो तर ज्या दिवशी मेरिट लिस्ट लागतील त्या दिवशी तुम्ही माझ्या घरी आणि मलाच कुठेतरी फेकून द्या. मी स्पष्ट बोलतो थोडासा. ठीक आहे. आणि मला काय तुम्हाला गोड गोड बोलून बॅचेस विकायचे नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण याच्यामधले जे काही अंशतः अनुदानित आहेत, माफ करा, अंशतः म्हणजे अंशकालीन उमेदवार आहेत, एक सर्व्हिसमॅन आहेत, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू आहेत, यांचा कट ऑफ डबल डिजिट पर्यंत जाईल. ओपन कॅटेगरी असली तरी सुद्धा, कारण की माझे सैनिक त्या ठिकाणी भेटतच नाहीत. आता पेसा क्षेत्राचं आपण थोडंसं सोडून देऊ, कारण की त्या ठिकाणी स्पेसिफिक आपले आदिवासी बांधव आहेत.
परंतु पुढे जर आपण बघितलं तर या ठिकाणी प्रत्येकच कॅटेगरीमध्ये महिला उमेदवारांची संख्या आणि जनरलमध्ये राहिलेल्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. फक्त अडचण कोणाची होणार आहे? ओबीसी कॅटेगरी मधल्या उमेदवारांची. ठीक आहे, ओबीसी मधला जो कट ऑफ आहे तर तो मला असं वाटतं की ओपन कॅटेगरीसाठी तो 130+ 140+ सुद्धा जाऊ शकतो आणि म्हणून ओबीसी मधले तेच उमेदवार या ठिकाणी असतील की ज्यांना बऱ्यापैकी मार्क आहेत. परंतु ओबीसी हा प्रवर्ग सोडता बाकी मग ते एनटी मधले असू द्या, व्हीजे मधले असू द्या, एनटीसी, बीईडी, त्याच्यानंतर आपले व्हीजे कॅटेगरी आणि एसबीसी कॅटेगरी मधले जे उमेदवार आहेत तर ते सुद्धा डेफिनेटली 120+ मार्क असतील तर ते सेफ मध्ये असतील. आणि मग जे विद्यार्थी समजा काही जणांकडे टीएटी नाही आहे, काही जणांकडे सेकंड पेपर नाही आहे, तर असे विद्यार्थी काय होतील विद्यार्थी मित्रांनो? विथ इंटरव्ह्यूसाठी जातील. लक्षात घ्या, सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं विदाऊटला तर होणं शक्य आहे का? तर नाही आहे. मग ज्या विद्यार्थ्यांना थोडीशी एज्युकेशनल क्वालिफिकेशनमुळे प्रॉब्लेम आहे त्यांना मात्र विथ इंटरव्ह्यूची तयारी करावी लागणार आहे आणि याच्यामध्ये काहीच ऑप्शन नसणार आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, भली तुमची निवड त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला होणार नाही, परंतु तरी सुद्धा तुमची निवड ही त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नाही झाली, हरकत नाही, परंतु खाजगी संस्थांवरती होईल. आणि महाराष्ट्रामध्ये अशा अनेक संस्था आहेत की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची क्वालिटीज लक्षात घेते. याच्यामध्ये काही शंका नाही आहे, क्वालिटीवरतीच भर दिला जाते. तुम्ही म्हणाल सर काही ठिकाणी आम्हाला पैसे मागतील वगैरे वगैरे, असं नाही होणार. तुम्हाला कारण सांगू, मागच्या काही हे आधी चित्र होतं, पैसे मागतील, असं करतील, तसं करतील, हे आधी चित्र होतं. आधी जे झालं ते झालं. आता सगळी पवित्र प्रणाली आहे. आता लोक सांगतात की नाही नाही मागतात, पैसे मागतात, ती भीती घालून देतात म्हणजे जेणेकरून आपण तिथे जावंच नाही. तसं जर तुम्हाला आढळलं काय तर तुम्ही पवित्र पोर्टलला खुशाल कंप्लेंट करा. पण एक गोष्ट माझी तुम्ही कायम लक्षात ठेवा की पूर्वी कसं व्हायचं की कोणीही शिक्षक घेतला, कसाही शिक्षक घेतला, त्याला शिकवता येऊ न येऊ कसाही घेतला तर चालून जायचं. पण आता कसं आहे माहिती आहे का? खाजगी संस्था वाढलेल्या आहेत. कुठल्या खाजगी वाढलेल्या आहेत? ज्या सेल्फ फायनान्स आहेत, स्वयंअर्थसहाय्यित ज्या शाळा आहेत ना ते वाढल्या. त्याच्यानंतर कोणत्या शाळा वाढल्या? इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढल्या. त्याच्यानंतर काय वाढलं? कॉन्व्हेंट वाढल्या. त्याच्यानंतर इतर जे म्हणजे माध्यम आहे हे आहेत, बोर्ड आहेत, मग त्याच्यामध्ये सीबीएसई आहे, त्याच्यानंतर ICSE आहे. ठीक आहे, हे बोर्ड वाढले. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे एक नवीन पॅटर्न ज्याला आपण म्हणतो CBSE पॅटर्न वगैरे. ऍक्च्युली ते पॅटर्न वगैरे काही नसतं, ते सेमी इंग्लिशच्याही भरपूर प्रमाणामध्ये सेल्फ फायनान्सच्या शाळेत. त्यामुळे पालकांचा ओढा इकडे जास्त आहे. ठीक आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये जर समजा आपली संस्था आहे आणि ती जर टिकवून ठेवायची आहे, ठीक आहे, संस्था आहे आणि टिकवून ठेवायची आहे आणि पुढच्या कारण की एकदा शिक्षक घेतला की तो 30 वर्ष, तर जास्तीत जास्त 30 वर्ष आणि कमीत कमी 20 वर्ष बदलता येत नाही. ठीक आहे की नाही? आता समजा एखादी मध्ये रिटायर जर झाली तर गोष्ट वेगळी आहे. परंतु अशी परिस्थिती असली तर तुम्हाला एक गोष्ट तर माहिती नाही विद्यार्थी मित्रांनो की चांगले क्वालिटीचे शिक्षक घ्यावे लागतील. आणि आता तुम्ही या संस्थेवरती जर गेले तर किती एका जागेसाठी किती उमेदवार येणार आहेत? 3. मग या 3 पैकी जो सर्वात चांगला असेल, जो सर्वात दर्जेदार असेल त्यालाच देतील ना संधी. म्हणून माझी काय तुम्हाला विनंती माहिती आहे का? तुम्ही मुलाखतीची तयारी करा भावांनो. ठीक आहे, तुम्हाला ज्या संस्था आलेल्या आहेत ना त्या संस्थांची व्यवस्थित आखणी करा. कुठं प्राधान्यक्रम द्यायचे आहेत, कुठं नाही द्यायचे आहेत. कारण की तुम्हाला वाटेल की माझी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये निवड होईल आणि मग हाचा जो चान्स आहे मुलाखतीचा तोही देसाल आणि एकदा जर चुकीची संस्था भेटली तर आयुष्यभर तुमची माती होऊन जाईल. म्हणून ज्या संस्थेवरती जात आहोत आपण त्या ठिकाणची माहिती काढा. तुम्हाला 800, 850, कोणाला 500, कोणाला 400, कोणाला 100च्या आतमध्ये सुद्धा संस्था आल्या असतील तर त्यांची माहिती काढता काढता नाकी नऊ येते. म्हणजे सोयरी करताना जसं आपली नाकी नऊ येते तसंच किंवा एखादी सोयरी करायची असली मग मुलगी कशी आहे किंवा मुलगा कसा आहे, त्याच्या घरचे कसे आहेत, दारचे कसे आहेत, सामाजिक बॅकग्राऊंड कसा आहे, पोरगं खाते का, पिते का, अमकं करते का, ढमकं करते का, द्याव का नाही, भविष्यात कसं राहील, हे सगळ्यात जसं तुम्ही विचार करता तसं नोकरीच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार करा. आलं का लक्षामध्ये? सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आता निर्णय घ्या. निर्णय जर झोकला तर हुकला. म्हणून मुलाखतीशिवाय आमचे व्हिडिओ पाहण्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेकआउट करा. 130 पेक्षा कमी मार्क असतील तरी सुद्धा तुमची निवड होणार आहे. लक्षात घ्या, मी जी तुम्हाला सुरुवातीला आकडेवारी सांगितली ती फक्त डोक्यामध्ये ठेवा. मुलाखतीची तयारी चालू असू द्या. काही प्रश्न असतील धडा कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.